सो वेलकम एव्हरीवन. सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. एक धडा आपण घेणार आहोत. धड्याचं नाव आहे यंत्रांनी केलं बंड. लेखक आहेत भालबा केळकर. कोण आहेत? भालबा केळकर हे लेखक आहेत. तर हे लेखक काय आहेत? हे विज्ञान लेखक आहेत. काय लेखक आहेत? कोणते लेखक आहेत? विज्ञान लेखक आहेत. त्याचबरोबर हे नाट्य वाङ्मयाचे अभ्यासक पण आहेत, नाट्य दिग्दर्शक आहेत आणि अभिनेते सुद्धा आहेत. पुढे बघा. तर या ठिकाणी त्यांनी बरेच पुस्तकं लिहिली, जसं काही शेरलॉक होम्सच्या चातुर्य कथा, बिचारा डायरेक्टर, शेक्सपियरच्या नाट्यछटा वगैरे. यंत्रमानव, आता हा जो धडा आहे यंत्रांनी केलं बंड, त्याच्यात काय सांगितलं त्यांनी बघा. यंत्रमानवाने मानवी जीवनावर अतिक्रमण केले तर निर्माण होणाऱ्या गमती व धोके यांचे वर्णन रंजक पद्धतीने पाठात त्यांनी केलेलं आहे. समजा आपल्या आयुष्यामध्ये जर यंत्र मानवाने जर माणसाच्या आयुष्यावर अतिक्रमण केलं तर काय होईल हे त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. एक काल्पनिक आहे पण तरी सुद्धा खूप छान असं आपल्याला तो धडा आपल्याला पाहायचा आहे. तर दीपक कोण आहे बघा. दीपक हा फार चौकस मुलगा खरं. त्याला खेळायला म्हणून आणलेलं कुठलंही नवं खेळणं तो पहिल्यांदा थोडा वेळ कुतूहलानं रंगून खेळायचा, पण दिवसाच्या शेवटी ते खेळणं मोडून ते कसं चालतं याचा शोध घेण्यात तो मग्न व्हायचा. त्याचा आनंद असे तो खेळण्याच्या आतली रचना समजावून घेण्यात. यांत्रिक हालत्या चालत्या खेळण्यांच्या बाबतीत त्याचा उत्साह फारच विचारू नका. दीपकला त्याचे वडील नेहमी म्हणायचे. काय म्हणायचे? दीपक, यंत्राच्या वाटेला जाऊ नकोस हा, खेळण्याची मोडतोड करून त्यांना सतावू नकोस. एखाद्या दिवशी यंत्र रागवली म्हणजे काय कळेल तुला, मग पळता भुई थोडी होईल. तू मोडलेल्या खेळण्यातली यंत्र पहा बरं कसे तुझ्याकडे चिडून बघत आहेत. दीपकला या बोलण्याचं काय याचं हसू येतो. हसायचा की वडील असं जरा बोलायचे, त्याला हसायचं वडिलांना तो. त्याच्या वडिलांना यंत्राचं वेड, त्याला वडिलांचं यंत्राचं वेड आणि यंत्रांबद्दलचं प्रेम माहीत होतं. आपल्या कचेरीतल्या कारकुनांचा फड हळूहळू कमी करत, अधिकाऱ्यांना रजा देत दीपकच्या वडिलांनी त्यांची कामं करायला काय आणली होते? यंत्र आणली हे दीपकला माहीत होतं. आणि ती यंत्र दीपकच्या वडिलांनी मुद्दाम त्यांनी नेमलेल्या संशोधकांकडून करून घेतली होती. हेही त्यांनी मुद्दाम दीपकला सांगितलं होतं. त्यामुळेच ही यंत्र दीपकचंही ऐकत असत, त्यानं सांगितलेलं काम करत असत. त्यामुळे दीपकला त्यांच्याबद्दल जवळीक फार वाटत असे. एक दिवस काय झालं बघा. दीपक आपल्या यांत्रिक खेळण्यांची मोडतोड करून त्या खेळण्यांतली यंत्ररचना अभ्यासत होता. यंत्रात काय फरक केला म्हणजे ही खेळणी सजीव वागतील यांबद्दल तो विचार करत होता. वडिलांनी त्याला मुद्दाम दिलेला एक यंत्रमानव त्याच्याजवळ बसून त्याचा उपद्व्याप पाहत होता. तेवढ्यात दीपकला आपल्या गृहपाठाची आठवण झाली. त्यानं आपल्या यंत्रमानव मित्राला म्हटलं, मित्रा, जरा माझं गृहपाठ करून देतोस का? माझा होमवर्क करतोस का? यंत्राची मोडतोड करता दीपक बोलला आणि त्याच्या मित्राकडे लक्ष नव्हतं. नाही, मुळीच नाही. तुझा गुलाम नाहीये मी. कोण म्हणाल सांगा. असे उद्गार दीपकच्या कानी पडले आणि त्याने वर चमकून पाहिलं. काय होतं? त्याचा जो यंत्रमित्र होता ना, त्याच्याकडे आपल्या जळजळीत भासणाऱ्या भिंग डोळ्यांनी पाहत होता. दीपकच्या हातातल्या मोडक्या यंत्राकडे पाहत दुःखाची किंकाळी फोडून तो यंत्रमित्र चालता झाला. आता मात्र दीपक थोडासा काय झालं आश्चर्याने पाहतच बसला. आपण यंत्राची मोडतोड चालवली पाहून हा आपला जो यंत्रमित्र आहे ना, यंत्रमित्र हा रागावला, दुःखानं किंचाळला हे दीपकच्या लक्षात आलं. त्याला वाटलं की आज माझा यंत्रमित्र माझ्याशी उद्धटपणे बोलला, गुलाम नाही असं म्हणाला. उद्या जर बाबांच्या कचेरीतल्या सगळ्या यंत्रांनी असंच चिडून सहकार पुकारलं तर काय होईल? दीपकला या कल्पनेनं काही सुचत नव्हतं. आज हा एक यंत्रमानव नाही म्हटलं मला, एक रोबो नाही म्हटलं, बाकीचे म्हटलं तर काय होईल? खूप कठीण होईल. तो तसाच उठला आणि गृहपाठ करून जेवून शाळेत गेला. गपचूप त्याने अभ्यास करून शाळेत गेला. त्याच्या डोक्यात सारखे यंत्राचेच विचार चालू होते. वर्गातले मित्र यंत्र झाले तर, शिक्षकच यंत्र झाले तर त्याचं अंग शहारलं. आणि उद्या साऱ्या यंत्रांनी आपल्याला यंत्रासारखं वागायला भाग पाडलं तर मात्र या कल्पनेनं तो स्वतःच यंत्रासारख्या हालचाली करू लागला. शिक्षक आणि मुलं आश्चर्याने पाहतच राहिली. शेवटी शिक्षक म्हणाले, दीपक काय चाललंय? मुलं हसली. शिक्षकांनाही हसू आवरेना. मुलांचा हशा ऐकून दीपक भानावर आला. हसू नका. यंत्रांनी मोठ्यांदा हसणं बरं नाही. यंत्रांनी मोठ्यांदा हसणं बरं नाही असं बोलून गेला आणि आणखीनच मोठा हशा उसळला. दीपक लाजून चूर झाला आणि आपली पुस्तकं उचलून आपल्या घराकडे पळत सुटला.
तेवढ्यात शाळा सुटल्याची घंटा झाली म्हणून बरं झालं. दीपकला मात्र पुन्हा पुन्हा भास होत होता की आपले यंत्रमित्रच हसतात आहेत. घन 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 असं त्याचं डोकं फिरायला लागलं. लोक त्याच्यात तेच विचार येऊ लागले. दीपकचे वडील आपल्या शॉर्ट हँड टायपिस्टला पत्र लिहून घ्यायला सांगत होते. काय सांगत होते? हा झालं पुढं. मग नेहमीच आपला आभारी आहे, काम लवकर व्हावे ही इच्छा, आपला सदैव कृपाभिलाषी इत्यादी. जा मिस अय्यंगार, लवकर टाईप करून आणा हा पत्र, आज गेलंच पाहिजे. दीपकनं मिस अय्यंगारकडे पाहिला आणि तो थोडा ओरडलाच. मिस अय्यंगार, हे तुमचं असं झालं, असं कसं झालं? ही तोंडावर जाळी का बरं धातूची? आणि पिपात का घातलं आपलं शरीर? आता पायात हे कुठले मोजे आणि बूट स्टेनलेस स्टीलचे? दीपकचे वडील मोठ्यांदा हसू लागले. आता त्याला काय वाटलं, जी काय त्यांची वडिलांची टायपिस्ट आहे, शॉर्ट हँड टायपिस्ट, ती पण त्याला काय वाटलं, ती पण रोबो आहे असं वाटलं. आणि तो त्याला विचारला, असं काय झालं? तोंडावर जाळी कसली आली? पिपात का बरं आपलं शरीर घातलं? हातापायात कुठले मोजे आहेत आणि स्टेनलेस स्टीलचे बूट? आता मात्र वडील हसू लागले जोराजोराने. ह्या असं का बोलतोय? कोण? दीपक. त्या चमत्कारिक मिस अय्यंगाराचाही किन 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 असा हसण्याचा आवाज आला. शेवटी हसू आवरून दीपककडे बघून वडील म्हणाले, काय म्हणाले, खरंच दीपक, मी तुला सांगायलाच विसरलो, या माझ्या ऑफिसमधील नव्या स्टेनो टायपिस्ट आहेत, स्वयंचलित यंत्र महिला. नाव ठेवलंय मिस अय्यंगार, कारण सवय आहे ना मला त्या नावाची. मिस अय्यंगार, तुम्ही जा कामाला. चल दीपक, मी तुला जरा कचेरीतल्या सुधारणा दाखवतो. असं म्हणून वडील घेऊन गेले. आता कारण त्यांच्या कचेरीमध्ये, त्यांच्या ऑफिसमध्ये काय होतं, बरेचसे बरेचसे काय होते, तर रोबोट्स कामाला त्या ठिकाणी होते. बरोच काय होते, रोबोट्स त्या ठिकाणी कामाला होते. असं म्हणून ते दोघं निघणं तेवढ्यात या यांत्रिक मिस अय्यंगार आल्या आणि त्यांनी टाईप केलेल्या डझनभर पत्रांचा गठ्ठा दीपकच्या हातात दिला. तो घेत दीपकचे वडील म्हणाले, हा दीपक, 5 सेकंदात 12 पत्र टाईप करून दिली यांनी. दीपक स्तंभित होऊन पाहतच राहिला. बघतोस काय दीपक? बघतोस काय दीपक? अरे ही काय आहे बघा. अरे ही केवळ सुरुवातच आहे, वडील म्हणाले हसत आणि त्याला घेऊन दुसऱ्या खोलीत गेले. हा बघ, रोबो फोन केवळ ध्वनी लहरींवर काम करतो. वडील म्हणाले, म्हणजे? मी जर नुसतं म्हटलं की मला तुमच्याशी बोलायचं आहे तर लगेच हा काम करतो? दीपकनं विचारलं. बरोबर, माझ्याकडचा फोनचा लाईट लागतो. माझ्या फोनचा काय लागतो? लाईट लागतो. 10 सेकंदात माझ्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही तर बझर वाजू लागतो. मी तिथं नसलो तर रोबोफोन जो काय निरोप असेल तो ध्वनी मुद्रित करतो आणि मी आलो की काय म्हणतो तो, मी आलो की तो निरोप देतो. काय म्हणतो? निरोप देतो. जो काही निरोप असेल ना तो घेतो. असा रोबो फोन आहे. बघा, तुम्हाला पुढे चित्र पण दिलेलं आहे बघा. दिसतं तुम्हाला? दिसतंय का? बघा, सगळेच रोबो या ठिकाणी आहेत. रोबो किंवा रोबोट वगैरे. चला, यंत्रमानव आहेत. जाऊया पुढे, अजून काय म्हणणं आहे त्यांचं धड्याकडे. वडील म्हणाले. रात्री जेवण झाल्यानंतर दीपक अंथरुणावर पडताच तो या विचारात पडला. काय छे, चैन नाही पडत. या अमानुष यंत्राने अगदी अस्वस्थ केलं आहे. झोप काही नीट लागेल असं वाटत नाही बरं मला. असं मनाशी म्हणत दीपक या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होता. कधी डोळा लागला हे त्याचंही त्याला कळलं नाही. तेवढ्यात त्याच्या कानावर शब्द पडले. काय पडले? सयाजी, दीपकच्या वडिलांच्या नावानं मी लिहिलेल्या पत्रावर त्यांची सही कर. शाब्बास सयाजी, आता आपल्या त्यांच्या साऱ्या इस्टेटीचा ताबा मिळेलच म्हणून समज. दीपक घाईघाईने उठला आणि तो शेजारी बघतो तर काय, शेजारच्या खोलीत त्यानं डोकं पाहिलं. बरोबर, त्याला तिथं मनुष्य सदृश्य यंत्र दिसली. यंत्रमानव वडिलांच्या खासगी कचेरीत काम करत होते. त्यातील सयाजी म्हणजे कोण? सह्यांची हुबेहूब नक्कल करणारं यंत्र म्हणजे यंत्रमानव, रोबो. दीपक तावातावानं आत गेला आणि म्हणाला, काय चाललंय इथं? दुसऱ्यांची, प्रत्यक्ष मालकाची फसवणूक करताय? बघा, दिसतं तुम्हाला? मालकाची सही करून पत्र पाठवता? ही उघड उघड दरोडेखोरी आहे. आता तुझ्या वडिलांच्या सर्व इस्टेटीवर ताबा आहे आणि तो मी मिळवला आहे. कोण म्हणाला? यंत्रमानव म्हणाला. असा म्हणाला, उद्धटपणे म्हणाला, तू या इस्टेटीचा मालक झाला आहेस, हा तुझा भ्रम आहे. कोण म्हणाला? आता दीपक. कसा म्हणाला? चिडून म्हणाला, तुझे बाबाच याला कारण आहे. त्यांनी अगदी परिपूर्ण मनोव्यापार करणाऱ्या, विचार करू शकणाऱ्या अशा आम्हा यंत्रमानवांना तयार करून घेतलं आहे. आता आम्ही बंड करून जगच ताब्यात घ्यायचं ठरवलेलं आहे, लक्षात घ्या. कोण म्हणालं? सयाजीराव. हुकमत गाजवणारे यंत्रमानव म्हणाला. यंत्रमानवांना, यंत्रांना कधीही जगाचा ताबा मिळणार नाही. हा काय वाह्यातपणा मांडला आहे, तुम्हाला चांगलं भटणीवर आणतो. हा, कोण म्हणाला असं? दीपक म्हणाला आणि तिथून निघून गेला.
जाता जाता त्याच्या यानावर यंत्रमानवाचे शब्द पडले, दीपक उगीच संतापू नकोस हा, तुझे बाबा या बाबतीत काहीच करू शकणार नाहीत, कारण का ते आता आमचेच. दीपकही ते ऐकून तडकून म्हणाला, तुम्हा बंडखोरांचे गुलाम झाले आहेत ना, बघतो ना, त्यांच्यावर तुमचा अधिकार चालणार नाही. दीपक असं म्हणत वडिलांच्या खासगी खोलीत शिरला. बाबा पाठ मोरे उभे होते. दीपक ओढून म्हणाला, काय म्हणाला बाबा, स्वस्त काय उभे राहिला, तुमच्या कचेरीत काम करणाऱ्या यंत्रांबद्दल तुमच्याकडे मला तक्रार करायची आहे. नाही, तुम्ही माझे बाबा नाही, तुम्ही जसे दिसता, पण तुम्ही माझे बाबा नाही, असं दीपक किंचाळून ओरडत होता. पण बाबांनी आपल्या लोखंडी पकडी त्याचा हात धरला, तो सोडला नाही. त्यांनी दीपकला टेबलाशी नेऊन त्याच्या खुर्चीमध्ये कोंबलं आणि म्हटलं, नीट ताड बैस, न्याहारी कर, झटपट, समोर ठेवलेलं सारं नीट पटापट चावून खा. मला भूक नाही, मी आता खेळायला जातो, कोण म्हणाला. दीपक म्हणाला आणि उठला. त्याच्या खांद्यावर लोखंडी गजाचे ठोके बसल्यासारखे ठोके बसले. त्याने पाठीवर पाणी पाहिले तर बाबा त्याच्या मागे उभे होते आणि काय म्हणाले त्याला ते, दीपक खेळायला जायचं नाही, मी तुझा गृहपाठ तपासला आहे, तू चूक केली आहेस, पुन्हा सगळा गृहपाठ कर. पुन्हा गृहपाठ, झालेली चूक दुरुस्त करतो की. दीपक म्हणाला, नाही नाही, सगळा पुन्हा गृहपाठ, सगळा पुन्हा कर, नाहीतर मित्रांना भेटायला जाता येणार नाही, खेळणं बंद. बाबा म्हणाले. दीपक मुकट्यानं अभ्यासाला गृहपाठ करायला पुन्हा बसला. तो बघा, आता चूक झाली नाही, पूर्णच करायला सांगितलं त्यांनी जो अभ्यासाला. गृहपाठ केला आणि तो आपल्या वर्गमित्रांकडे निघाला. वर्गातल्या मैत्रिणीकडे खेळायला गेला. तिथं त्याची मैत्रीण जुली त्याला दिसेना. तो तिच्या बंगल्याभोवती हिंडला, बागेत तिला शोधत बसला. शेवटी हताश होऊन एका पायरीवर तो बसला. धापा टाकत तेवढ्यात लांबून कोणीतरी खन खन करत येताना आवाज दिला. जवळ आलं त्याच्या लक्षात आलं की यंत्रमानव त्याच्या मैत्रिणीला, जुलीला कडेवर घेऊन येत होता. ती ओढत होती, सोड मला, खाली उतरव, मला चालता येतंय, मी पळणार नाही. दीपक तो यंत्रमानव तिला तसाच घेऊन आला दीपक जवळ. तेव्हा ती ओरडली, दीपक तू केव्हा आलास, किती उशिरा आलास खेळायला, आणि हा लोखंडी राक्षस बघ मला खाली सोडतच नाही, सोड की मला, ठेव खाली. जुली, उगाच दंगामस्ती करू नकोस, काही उपयोग नाही, या लोखंडी राक्षसाशी दंगामस्ती केलीस तर तुलाच खरचटेल लागेल. मुकट्यानं वागवतोय तसं वागवून घे, कारण काय, आता जगातल्या यंत्रांनी बंड करून जगाचा काय मिळवलेला आहे, ताबा मिळवलेला आहे. यंत्र आता जगावर राज्य करतात असं म्हणून त्यानं यंत्रमानवानं तिला खाली सोडलं. जुली म्हणाली, दीपक आपण सुटलो. दीपक म्हणाला, असं नाही म्हणता येणार, त्यांचा मेंदू गणिती यंत्राचा आहे, आपण कुठं आहोत हे त्याला कळू शकेल. तो आला बघ, थांब, त्याची पाठ आपल्याकडे आहे, त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला एक बटन दिसतंय, हळूच जाऊन ते दाबून बघतो, बघूया काय होतंय ते. असं म्हणून दीपकनं हळूच त्या यंत्ररक्षका मागे गेला आणि काय केलं त्याने, त्याच्या डोक्यामागच्या बाजूला असलेलं एक बटन दाबलं आणि एकदम घड्याळाच्या गजरासारखा गजर झाला. दीपक जागा होऊन ताडकन उठून बसला. त्यानं पाहिलं तर सकाळचा 7चा गजर झाला होता. म्हणजे एवढं सगळं वेळ जे पाहिलं होतं ना, तो दीपक काय करत होता, तो स्वप्नामध्ये होता. दीपक कुठे होता, दीपक स्वप्नामध्ये होता. दीपकनं आजूबाजूला पाहिलं आणि तो पुटपुटला, भयानक स्वप्न पडलं हा. दीपक एकदम काही आठवण आल्यासारखा ओरडला, अरे बाप रे बाबा. पळत पळत गेला तो. वाटेत त्याला स्वयंपाकी भेटला. तो त्याच्याकडे चहा घेऊन निघाला होता. दीपकनं त्याला विचारलं, बाबा कुठे आहेत. तो म्हणाला, बाबा आज लवकर न्याहारी करून कचेरीत गेले. दीपक तिकडे धावला, बाबांच्या खोलीत जाऊन ओरडला, बाबा तुम्ही तुमच्या यंत्र अधिकाऱ्यांना काढून टाका, पूर्वीची माणसं कामावर घ्या, नाहीतर नाहीतर काय, हुंदके देऊन तो रडू लागला. वडिलांनी त्याला जवळ घेतलं आणि पाठीवरून हात फिरून म्हटलं, काय म्हटलं दीपक, अरे मलाही तसंच वाटायला लागलं होतं. एकटं एकटं सुनं सुनं वाटायला लागलं होतं, उदास, शुष्क, निर्जीव वाटायला लागलेलं होतं. म्हणून मी कालच ठरवलं होतं की आपली सगळी ऑफिसची माणसं परत बोलवायची, यंत्र कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करायची. म्हणून त्या सर्वांना काल रात्री फोन केले, तारा केल्या, विमानानं इथं बोलवलं, लक्षात घ्या, विमानानं इथं बोलावून घेतलं. दीपकला घेऊन दीपकचे बाबा कचेरीत हिंडले. कचेरीत पुन्हा निर्माण झालेला जिवंतपणा, गजबज, हास्य विनोद, कामाची धावपळ पाहून दीपक सुखावला, आनंदानं हसू लागला. ते पाहून दीपकचे बाबा त्याला म्हणाले, काय म्हणाले, दीपक काही झालं तरी माणसं ती माणसंच असतात, लक्षात घ्या, यंत्र मानव माणसाची जागा घेऊ शकत नाही. माणूस आहे तिथे जिव्हाळा आहे, माणुसकी आहे, प्रेम आहे. यंत्र कितीही कधीही माणसं जागा घेऊ शकणार नाहीत. आणि ते खरंच नव्हतं का, होतं की नाही, माणसं यंत्र माणसे जागा घेऊ शकत नाही. बरोबर की नाही बाळांनो.